मला कसं वाटलं आधी मी सांगू का माझ्या मम्मा बाबांना कसं वाटलं ते. आता मी एवढी वर्ष काम करते, आता 11 वर्ष मी कॉन्टेंट क्रिएटर आहे, 6 वर्ष 2019ला मी मिसमॅच चालू केलं, त्याच्या आधी ख्याली पुलाव वगैरे वगैरे. मला असं वाटतं की ह्याच्या आधीचं माझं कुठलंच काम माउंटच नाही झालं कशाला बिफोर दिस. कारण या फिल्मच्या सेटवरती मम्मा बाबा आलेले, ते अलिबागला आले की नाही आम्हाला येऊन बघायचंय. त्यानंतर काल मम्मा आणि बाबा चौथ्यांदा जाऊन बघून आलेत मूवी सिनेमा हॉलमध्ये. आणि मम्मा असं बोलली की हेमंतला सांग, मी म्हणाले की तू पिक्चर मध्ये बोललास 1 2 3 4 म्हणून मी 4 वेळा गेले बघायला. सो ते खूप खुश आहेत आणि ते सगळ्यांना वेगवेगळ्या ग्रुप्स बरोबर ते जातात आणि सगळ्यांना घेऊन जातात की सगळ्यांची पार्टी असते की हे. सो दे आर व्हेरी हॅपी आणि त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. आणि मला असं वाटतं की मला हे ॲस्पिरेशन एक होतं खूप वेळेपासून, कारण की मी ना मराठी थिएटर करायचे कॉलेजमध्ये असताना किंवा कॉलेजनंतर, कॉलेजमध्येच ॲक्च्युली, त्यानंतर मी रेडिओ केलं. सो जेव्हा मी तेव्हा खूप असं ऐकायचो की ओ मराठी पिक्चर करायचा एकदा कुठेतरी, पण मला खूप भीती वाटायची कारण मी खूप नवीन आहे आणि मला असं होतं की सडनली स्वतःला एका एवढ्या नवीन युनिव्हर्समध्ये की सगळंच बदलतं, सगळेच लोक नवीन आहेत, सगळेच चेहरे नवीन दिसणार आहेत. सो ह्याहून जास्त सेफ पहिला सेट माझ्यासाठी नसूच शकला होता. सो आय वॉज व्हेरी हॅपी जेव्हा हेमंत आणि क्षितिनी मला सांगितलं की हे आपण असं करतोय म्हणून. आणि खूप खूप फरक आहे, ते मी नंतर सांगेन तुला काय काय ते.